डेली फांदी देतोय, पण आज पाला चिरून का देतोय? थांबा, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, 100% कळेल काय विषय आहे तो. नमस्कार मित्रांनो, मी ऋषी आणि तुम्ही बघताय मी करत असलेल्या रेशीम शेतीचा प्रवास. आपल्या 80,000 रेशीमाळ्यांचा प्रवास 3ऱ्या मोल्टपर्यंत येऊन पोचला आहे. आणि आता हे मोल्ट म्हणजे काय, तर रेशीमाळी आपल्या लाईफमध्ये 4 वेळा मोल्ट पास करत असते. म्हणजे आपल्या अंगावरची काच सापाप्रमाणे टाकत असते. या मोल्टच्या फेजमध्ये आळीचा उपवास असतो, म्हणजे ती पाला खात नाही, फक्त आपले डोकेवर करून बसत असते. आता प्रत्येक आळी पाला खात नसली तरी काही आळ्या ह्या ज्या मागे असतात त्या पाला खात असतात. म्हणूनच त्यांच्यासाठी आपण हा पाला चिरून देत असतो. मोल्टमध्ये असताना रेशीमाळी अजिबात आपल्या शरीराची हालचाल करत नाही. एका ठिकाणी स्तब्ध बसून सापाप्रमाणे आपली मुंडकी वर करते. जिथं पाला खात नाही तिथं ठीक आहे, पण जिथं आळ्या आपल्या पाला खात आहेत त्यांना चिरून अतिशय छान पद्धतीनं आपण पाला दिलेला आहे. तुम्ही बघू शकता आळींची हालचाल अतिशय कमी आहे आणि जिथं आळी हालचाल करत आहे तिथंच आपण चिरून पाला टाकलेला आहे. आणि आपला जेव्हा 100% मोल्ट हा बसलेला असतो तेव्हा आपण चुना आणि त्याचबरोबर रेक्सा पावडर या दोन्हीचं जे मिश्रण आहे ते व्यवस्थितरित्या आपल्या एका टपामध्ये घेऊन ते मिक्स व्यवस्थित करून आपल्या 80,000 रेशीमाळीवर याची दुरणी करत असतो. तर व्हिडिओ इथंपर्यंत बघितला असेल तर मित्रांनो लाईक नक्की करा आणि आपल्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करा असं रेशीम रिलेटेड व्हिडिओ बघण्यासाठी. तोपर्यंत बाय बाय.